हॅलो हॅलो हॅलो. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेले नसून मजुराच्या तळहातावर पडलेले आहे, असे रशियातून नभोवाणीवरून माझ्या या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामगारांना रशियातून फत्तर फत्तर देणारा साहित्याचा हिरा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मरण देशासाठी जगेन देशासाठी अशा इंग्रजांना खडसावून सांगणारे राज्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, संत रोहिदास उमाजी नाईक मोडेन पण वागणार नाही असे ठाम बाणेदारपणा असणारे कर्मवीर भाऊराव पाटील, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वतंत्रता समता बंधुता या न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्याच्या क्षेत्रामध्ये प्रथमतः मी अभिवादन करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की. आज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज माझ्या या विघ्नहर्ता सोसायटीमध्येच नव्हे, आज माझ्या या पुणे भागामध्येच नव्हे, महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण या देशामध्ये 152 देशामध्ये आज माझ्या या महामानवाची जयंती साजरी होते. खर तर बाबासाहेब आंबेडकर एक सामान्य व्यक्तिमत्व होतं. आज हे घडले कसे, वाढले कसे, परिवर्तन झालं कसं, बदल झाला कसा, या माझ्या राज्यामध्येच नव्हे, या माझ्या देशामध्येच नव्हे, अख्ख्या या जगामध्ये बदल झाला कसा. बाबासाहेब आंबेडकर एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती होतं, गरीब कुटुंबातले व्यक्ती होतं. त्यांना साधं शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा सोडा वर्गात शाळेची आवती पोती फिरण्याचा त्यांना अधिकार नव्हता. आणि त्याच वेळेला सर्वसामान्य लोक, तीन गरीब बांधव एक पिढ्या मुलासारखा जीवन जगत होता. आणि अशाच वेळेला रणजीतबाबांनी विचार केला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि त्यांनी बाबाला शिक्षण घ्यायचं ठरवलं. रणजीतबाबाची बदली साताऱ्यामध्ये झाली होती. एका कंत्राटदाराच्या शिक्षणासाठी एका कामासाठी साताऱ्याला गेले होते. आणि मग रणजीतबाबांनी भीमाला शाळेत टाकायचं ठरवलं. भीमाचं ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्याबरोबर माझा भीमा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी वर्गामध्ये बसून शिक्षण घेत होतं. आणि माझा भीमा दलित समाजात असल्यामुळे माझ्या भीमाला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायचं वेळ आली. आणि त्याच वेळेला माझ्या भीमाने विचार केला, मनामध्ये विचार केला, आज जरी माझ्यावर वेळ आली असली तर येणाऱ्या प्रत्येक तरुणाला, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली पाहिजे, अशा पद्धतीने मी शिक्षण घेणार. आणि एके दिवशी भीमानं घरचे भाकरी आणि चटणी घेऊन आले. भीमा शाळेमध्ये उन्हामुळे भाकरी व्हायला होत्या, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा शिपाई येईल तेव्हा तो वंदळीत पाणी वाटायचा आणि माझा भीमा, माझे दलित बांधव हातामध्ये अशी वंदळी घ्यायची आणि पाणी पित होतं. आणि एके दिवशी माझ्या भाकरी आणली होती, चटणी आणली होती, माझ्या भीमाने खाल्ली होती, माझ्या बाकीच्या बांधवांनी खाल्ली होती, माझ्या भीमाचं तोंड भाजलं होतं आणि घशाला मुरड पडली होती. त्या वया भाकरीचा तुकडा घशाला असं रुतच्या पोटामध्ये उतरत होता. माझ्या भीमाला तहान लागली होती. कधी शिपाई येतोय, कधी माझ्या वंदळीमध्ये पाणी होतोय आणि मी कधी घटा पेतोय, असा माझा भीमा विचार करत होता. आणि त्याच वेळेला
लागत होते. आणि मग काही वेळानं तो शिपाई यायचा आणि माझ्या भीमाच्या उंजळीमध्ये पाणी प्यायचा आणि तेव्हा माझा भीमा पाणी प्यायचा. असा साताऱ्यामध्ये एक गड आहे आणि त्या गडामध्ये भीमा आणि इतर सहकारी खेळत होते. आणि त्याच वेळेला सहकारी खेळत असताना असे उन्हाचे दिवस चालू होते. अनेक मित्रांना त्याचे तहान लागले आणि तहान लागलेले असताना काही मित्र त्यांच्या घरी गेले, आपापल्या घरी निघून गेले पाणी प्यायला. भीमाला तहान लागले. भीमाचा सहकारी म्हणाला, भीमा आपण घरी जाऊ आणि पाणी पिऊन येऊ. आणि त्याच वेळेला भीमाला एक विहीर दिसली आणि भीमाने सांगितलं, नाही आपण त्या विहिरीमध्ये जाऊ आणि त्या विहिरीमध्ये जाऊन आपण पाणी पिऊ. आणि त्याच वेळेला त्यांचा मित्र म्हणाला, नको भीमा, नको भीमा, आपल्याला मारते, आपण गरीब बांधव आहे, आपल्या त्या विहिरीमध्ये उतरण्याचा अधिकार नाही, आपल्याला त्या पाणी पिण्याचा अधिकार नाही, त्यांची ती विहीर बांधताय. आणि त्याच वेळेला माझ्या भीमाला खूप तहान लागली होती. भीमाने मागचा पुढचा न विचार करता त्या विहिरीमध्ये उतरले. गटा 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 पाणी पिलं. आणि त्याच वेळेला एक शेतकरी हातामध्ये रस्सी घेऊन आला. माझा भीमा उन्हाचा होता. आणि त्याच वेळेला तो वरून शेतकरी म्हणतो, बाळा तू कोणाचा रे? आणि त्याच वेळेला भीमाने सांगितलं, मी रामजी बाबाचा मुलगा आहे, मी रामजी बाबाचा मुलगा आहे, मी दलित आहे. आणि त्याच वेळेला तो शेतकरी म्हणाला, तू आमची वीर बाटवणी केलं, तू आमची वीर बाटवणी केलं. आणि त्याच वेळेला माझ्या भीमाला त्या रशीनं मारण्यात आलं आणि माझ्या भीमाने तिथेही अन्याय अत्याचार सहन केला. आणि त्याच वेळेला हा एक प्रसंग माझ्या भीमाने लक्षामध्ये ठेवला, माझ्या भीमाने लक्षामध्ये ठेवला आणि माझा भीमा शिकत राहिला. आणि त्याच वेळेला माझा भीमा दहावीला गेला होता आणि तालुक्याच्या ठिकाणी माझा भीमा परीक्षा द्यायला गेला होता. आणि परीक्षेच्या ठिकाणी माझा रामजी बाबा माझ्या भीमाला स्वयंपाक करून घालण्यासाठी गेले होते. आणि अशाच वेळेला बाबासाहेब पेपर देऊन येत होते आणि जेवण करत असताना म्हणायचे, बाबा तुम्ही माझ्या बरोबर जेवण करा. आणि त्याच वेळेला रामजी बाबा म्हणायचे, भीमा तुम्ही जेवण घ्या, तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवेन. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि चौथा वेळेला भीमा म्हणाले, बाबा मी तुम्हाला रोज म्हणतो जेवण करा, जेवण करा, तुम्ही माझ्या बरोबर का जेवत नाही? कारण टोपलीमध्ये एकच भाकरी असायची आणि एक माझ्या भीमरावाने भाकरी खाल्यानंतर टोपलीमध्ये भाकर शिल्लकच राहत नव्हती. आणि त्याच वेळेला भीमराव म्हणाले, बाबा एक भाकरी संपल्यानंतर भाकरी शिल्लकच राहत नाही, मग तुम्ही खाता काय, तुम्ही जेवता काय, तुम्हाला तहान लागत नाही का, तुम्हाला भूक लागत नाही का? आणि त्याच वेळेला रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी या भाकरीला भूक भागणारी नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे शिका त्या जगाला हे वाटलं पाहिजे, तेव्हा माझी भूक मागणी भागेल. तेव्हा तुम्ही एवढे मोठे व्हा. तेव्हा रामजी बाबांनी भीमरावाला साथ दिली, सहकार्य केलं. रात्रीच्या 2-2, 3-3 वाजता भीमरावच्या उशाला ते डोकं टेवून थांबत होते, बसत होते, कारण का रात्रंदिवस भीमरावाकडून अभ्यास करून घेत होते. काही दिवस असे अनेक अडचणीचे आले, अनेक संकटाचे आले. माझ्या भीमाला पुस्तक घेण्याची परिस्थिती त्यांची नव्हती. माझे रामजी बाबा त्यांच्या बहिणीकडे जात होते नात्या घरी आणि त्यांना सांगत होते की माझ्या भीमाला पुस्तके नाहीत, माझ्या भीमाला पुस्तके नाहीत, पुस्तकं घेण्यासाठी मला पैसे दे. आणि त्याच वेळेला त्यांची बहीण कसोटीला हात घालायची, जे काही 1-2 रुपये असेल ते द्यायचे, त्याच्यामध्येही भागत नव्हतं. आणि मग अशा वेळेला ते सौभाग्याचं मणी मंगळसूत्र काढायचे आणि त्या रामजी बाबाच्या हातामध्ये ठेवायचे आणि सांगायचे, हे मोड आणि भीमाला पुस्तक घेऊन दे. आणि रामजी बाबा ते सोनाराकडे जायचं, ते सोनाराजवळ ठेवायचं, ते मोडायचं आणि माझ्या भीमाला पुस्तके घेऊन द्यायचं. आणि भीमा रात्रंदिवस शिकत होता. आणि अशाच वेळेला भीमाची 10वी परीक्षा पास झाले आणि 10वी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या दलितल्या काही व्यक्तींनी त्यांचा सत्कार करायचा ठरवलं होता. दलिताचा मुलगा काही जगामध्ये 10वी पास झालेला पहिला विद्यार्थी होता, म्हणून त्यांच्या दलितल्या काही व्यक्तींनी ठरवलं की भीमरावचा सत्कार करायचा. आणि सत्कार करत असताना अजून केळुसकर गुरुजी त्यांनी भीमरावला गौतम बुद्धाचे पुस्तक भेट दिलं आणि त्याच पुस्तकाचा भीमरावच्या मनामध्ये परिवर्तन झालं. त्यांच्या परिवर्तन झालं, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये. त्यांनी ठरवलं, जर आपण हे गौतम बुद्धाचं पुस्तक वाचलं तर आपण नक्कीच समाज घडेल, समाज बदलेल. आणि बाबासाहेबांनी ते गौतम बुद्धाचं पुस्तक वाचल्याने त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये परिवर्तन झालं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांनी ठरवलं की आपला समाज घडवला पाहिजे, वळाला पाहिजे, बदलला पाहिजे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तेव्हा बाबासाहेबांनी ठरवलं की अमेरिकेला जायचं, मोठमोठ्या डिग्र्या घ्यायच्या
आणि तेव्हा त्यांना अमेरिकेला जाण्यासाठी पैसे नव्हतं आणि अर्जुन केळुसकरांनी सांगितलं की साहेबराव गायकवाड आपल्याला शिष्यवृत्ती मंजूर करून देते. राजाचे शाहू महाराज आहेत, अनेक महान व्यक्ती आहेत आणि त्या महान व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती मंजूर करून दिले आणि ते अमेरिकेला गेले, इंग्लंडला गेले, कोलंबिया विद्यापीठाला गेले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं, मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या. आणि माझ्या माता रमाईच्या सिंहाचा वाटा आहे बाबासाहेबांना साथ देण्यामध्ये, सहकार्य करण्यामध्ये. ज्या वेळेला बाबासाहेब इंग्लंडला गेले होते शिक्षण घेण्यासाठी आणि त्याच वेळेला माझी माता रमाई लोकांच्या रानामध्ये जायची, शेण गोळा करायची, शेण आणायची, गवरा खापायची आणि बाजारामध्ये विकायची आणि अमेरिकेला, इंग्लंडला पैसे पाठवायचे. बाबासाहेबांनी माझ्या माता रमाईंना एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार मुलाचं बलिदान दिलं. कुणासाठी दिलं? तुमच्या आमच्यासाठी बलिदान दिलं. औषध पाण्याविना त्यांची चार मुलं देवाघरी गेली. रमेश नावाचा मुलगा त्यांना झाला होता. माझे बाबासाहेब अमेरिकेला शिक्षण घेत होते आणि त्याच वेळेला माझ्या माता रमाईने बाबासाहेबांना पत्र लिहिलं, साहेब शासन नमस्कार करते, तुमच्या चरणी नतमस्तक होते साहेब. साहेब मी कदार दगड ठेवून पत्र लिहिते साहेब. माझं पत्र वाचत असताना तुम्ही हातातलं पुस्तक खाली ठेवू नका साहेब. एक हरणी वेगळून झालेले, दुकान हैराण झालेले, आपल्या नवऱ्याला पत्र लिहिते माझी माता रमाई. माझी माता रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते. बाबासाहेब अमेरिकेला आहेत, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत. अचानक बाबासाहेबांच्या हातामध्ये पत्र येत आणि पत्र वाचत आहेत बाबासाहेब. त्या पत्रामध्ये माझी माता रमाई लिहिते, साहेब पत्र वाचत असताना हातामध्ये पुस्तक खाली ठेवू नका साहेब, तुमच्या चरणी मी नतमस्तक होते साहेब. पत्र लिहिण्यास कारण की ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जात होता शिक्षण घेण्यासाठी साहेब, त्यावेळेला मी 7-8 महिन्याची गरोदर होते साहेब. 7-8 महिन्याची गरोदर होते. तुम्ही अमेरिकेला गेला आणि काही दिवसांनी बाळ माझ्या पोटाला जन्माला आलं साहेब. तुम्ही त्या बाळाला बघितलं नाही, तो बाळ कसं आहे तुम्ही तेही नाही बघितलं. त्या बाळाचं नाव साहेब रमेश ठेवलं आणि रमेश आजारी पडला साहेब. रमेश आजारी पडला. मी अनेक दवाखान्यामध्ये नेलं, अनेक हॉस्पिटल केले साहेब, अनेक मोठमोठ्या डॉक्टरांनी मोठमोठ्या पैशाची मागणी केली साहेब. जर तुमचा मुलगा वाचवत असेल ना तर ह्याला चांगल्या पद्धतीचं गोळ्या औषधं घ्यावी लागतील साहेब. मी अनेक गौऱ्या विकल्या, अनेकांना विनंती केल्या, अनेकांना हात बसवला साहेब, कुणीही पैसे दिले नाहीत. माझ्याकडे एकही उपाय नाही साहेब. काहीतरी तुम्ही मला मदत पाठवा साहेब, आपल्या या बाळाला वाचवायचंय. आणि त्याच वेळेला माझ्या बाबासाहेबांनी खिशामध्ये हात घातला आणि त्यांच्या कांद्याला चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झाले ते पैसे लागण्याऐवजी त्यांच्या फक्त हाताला पावाचा तुकडा लागला आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तसंच ते अश्रू त्या पत्रावर वाचत असलेल्या पत्रावर पडला, त्या पुस्तकावर. बाबासाहेबांना काळजामध्ये गस्त झालं. बाबासाहेबांनी पुन्हा पत्र लिहिले माझ्या माता रमाईला, रामू अगं रमेश जायचं असेल तर जाऊ दे ग रामू रमेश जायचं असेल तर जाऊ दे, पण तू स्वतःची काळजी घे ग रामू, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको रामू. आणि माझ्या बाबासाहेबांनी पत्र लिहिलं आणि माझे रामू ते पत्र वाचत असताना ढसा रडत होते. माझ्या रामूने परत ते छोटंसं बाळ उचल आणि दवाखान्यामध्ये गेलं आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की या बाळाचा ताप डोक्यामध्ये गेला आहे, खूप खर्च येईल. जर तुमच्याकडे पैसे असतील तर मी ऍडमिट करून घेतो, नसेल तर तुम्ही याला घरी घेऊन जावा. आणि माझी माता रमाई त्या बाळाला घरी घेऊन आले. डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरीही बाळाचा ताप नेवला नाही. अखेर माझी माता रमाई त्या बाळाला कुशीमध्ये घेऊन ढसा रडायला आणि त्या बाळाने तिथलंच प्राण सोडला. माझ्या माता रमाईला ज्या वेळेला त्या बाळाचं कफन करायचं असतं त्यावेळेला साधं कापड सुद्धा नव्हतं नवीन कापड घेण्यासाठी. आणि त्याच वेळेला माझ्या माता रमाईने हातावरचा त्या अंगावरच्या लुगड्याचा पदर फाडला आणि त्या बाळाचं दफन करून टाकलं. आणि त्याच वेळेला बाबासाहेब अमेरिकेतून भारतामध्ये आलं आणि माझ्या माता रमाईच्या घरामध्ये पडून ढसा रडायला लागलं. रामू अगं आपलं 1 नाही 2 नाही आपलं 3 नाही 4 मुलाचं बलिदान दिलं. आता मी नाही शिक्षण घेणार, मी आता फक्त माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या बायकोकडे बघणार, बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच वेळेला दुकान हैराण झालेले ते उठले आणि बाबासाहेबांनी म्हणाले, नाही साहेब आपली 4 मुलं मेली तरी चालतील, 4 मुलं मेली तरी चालतील. साहेब जा तुम्ही शिक्षण घ्या, मोठ्या वेळा डिग्री घ्या. अहो येणार आपले 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मुलं मेली म्हणून काय झालं? तुमचे 7 कोटी रमेश वाढ मागतात साहेब, आपला 1 रमेश मेला म्हणून काय झालं? तुम्हाला शिकायचंय, तुम्हाला वडाचे
मला घराच्या येणाऱ्या समाजासाठी, येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या तरुणासाठी आणि माझ्या माता रमाईनं बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी एवढ्या दुःखात एवढ्या संकटात असतानाही नवऱ्याला साथ दिली, सपोर्ट केलं आणि माझ्या बाबासाहेबांना इंग्लंडला डिग्री घेण्यासाठी पाठवलं. काही दिवसांनी बाबासाहेब डिग्री घेऊन भारतामध्ये आले, बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झालेला असताना होते मोठा समाज, सर्व जाती धर्माचे लोक त्या बंदराच्या दिशेने गेले. बाबासाहेब बऱ्याच दिवसांनी बॅरिस्टर होऊन आले. प्रत्येकाच्या हातामध्ये पुष्पगुच्छ आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये हार आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये शाल श्रीफळ आहे आणि माझ्या माता रमाईला आनंद झाला. माझ्या माता रमाईला आनंद झाला की साहेब बऱ्याच दिवसांनी बॅरिस्टर होऊन भारतामध्ये आल्या. आज माझा धनी आनंद झाला. त्या पत्नीला घरदार आवडत होते, सावरत होते. ज्या कपाटावर बाबासाहेब, ज्या खटावर बाबासाहेब बसत होते तो पलंग आवडत होत्या, ज्या खुर्चीवर बसत होते खुर्ची आवडत होत्या, घरदार स्वच्छ करत होत्या, ज्या ताटामध्ये बाबासाहेब जेवण करत होते त्या ताट स्वच्छ करत होत्या. आणि त्याच वेळेला त्या माता माऊलीला वाटलं आपण आपल्या नवऱ्याचं स्वागत करायला जावं. आणि काय त्या माता माऊलीच्या अचानक डोळ्यामध्ये पाणी आलं. अंगावर फक्त तुटकं लुगडं होतं, अंगावर फक्त तुटकं लुगडं होतं. जायचं कसं? सर्व समाज, सर्व लोक नवीन कपडे घालून आले. प्रत्येकाच्या हातामध्ये हार आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये पुष्पगुच्छ आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये शाल श्रीफळ आहे. बाबासाहेबांनी घेऊन जायचं काय? माझ्या त्या नवऱ्याचा, माझ्या त्या धनीचा सत्कार करायचा कसा? माझ्या माता रमाईने विचार केला आणि अंगावर पूर्ण फाटके कपडे आहे, जायचं कसं? आणि तेच माझ्या माता माऊलीला तिच्या डोळ्यामध्ये असं आलं आणि तिला आठवलं एके दिवशी राजाचे शाहू महाराज बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी फेटा दिला होता आणि तो फेटा आपण त्या पेटीमध्ये जपून ठेवला होता. आणि त्याच वेळेला त्या हातीनं त्यांनी उडी मारली आणि त्या पेटीतला फेटा घेतला आणि अंगाभोवती गुंडाळला आणि त्या बंदरावर बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी गेले होते. स्वागत करण्यासाठी गेल्या होत्या. प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जनसमुदाय जमला होता आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला ओळखलं आणि त्याच वेळेला त्या एवढ्या मोठ्या गर्दीत म्हणाला, रामू, हे रामू, अगं एवढं तुझ्या अंगावर साडी असताना नसताना सुद्धा तू आज फेटा गुंडाळून आले. बाबासाहेब घरी गेलं आणि माझ्या माता रमाईच्या मिठीमध्ये पडून कसा रडायला लागले. रामू, तुझ्यासाठी मी साधे एक लुगडं घेऊ शकलो नाही, तुझ्यासाठी साडी घेऊ शकलो नाही. एवढे असे अनेक प्रसंग आहेत, अनेक काळजाला भिडणार आहेत. आणि बाबासाहेबांनी संविधान दिलं तुम्हाला आणि आम्हाला. आणि बाबासाहेब महाराचे नव्हते, मुसलमानाचे नव्हते, मराठ्याचे नव्हते. बाबासाहेब सर्व जाती धर्माचे होते. किड्यापासून ते मुंग्यापर्यंत सर्व समाजासाठी बाबासाहेब होते. हे म्हणतात महाराज आहे, ते म्हणतात मागाचे आहे. नाही, बाबासाहेब सर्व जाती धर्माचे आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिले सर्व जाती धर्मासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं का? सर्व छत्रपती शिवाजी महाराज म्हणले नाही, मी फक्त मराठीसाठीच करणार नाही. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला धरून सर्व जाती धर्मासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. या महापुरुषांनी कधी जातीभेद पाळला नाही, कधीच नाही. छत्रपती शाहू महाराज घ्या, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले घ्या, प्रत्येक महापुरुष घ्या, त्यांनी जातीभेद कधी पाळला नाही आणि त्यांनी एका जातीसाठी कधी काम केलं नाही. म्हणून त्या महापुरुषांनी सर्व जाती धर्मासाठी काम केले. आणि बाबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी संविधानामध्ये महिलेला प्रत्येक न्याय मिळवून दिला, अधिकार मिळवून दिला. जेवढा भावाला अधिकार आहे संपत्तीमध्ये, तेवढा त्या बहिणीलाही अधिकार मिळवून दिला. प्रत्येकाने अधिकार मिळवून दिला. बाबासाहेबांना त्या मनुस्मृती मान्य नव्हती. बाबासाहेबांना जे मनुस्मृती लिहिलं होतं की विधवा झाल्यानंतर त्या स्त्रियांचं केशोपन करायचं, हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं. स्त्रियांनी